सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी पात्रता नसेल, योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अपात्र ठरत असणार, तरी तुम्हाला कसा प्रवास करता येईल, तुम्हाला या योजनेचा कसा लाभ घेता येईल, हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. योजनेची व्याप्ती काय असणार? योजनेचा लाभ कोणाला घेता येईल? योजनेसाठी पात्रता काय आहे? लाभ घेण्यास अपात्र कोण ठरणार? योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, लाभार्थ्याची निवड कशी होणार आणि योजनेसाठी तुमची पात्रता पूर्ण नसेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकणार ते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या मानभाव पंथामध्ये व इतर अन्य धर्मियांमध्येही मोठमोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु काही गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही. आणि ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेमागचे उद्दिष्ट हेच आहे की राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ₹30,000 इतकी राहील आणि यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. आता बघूया या योजनेचे लाभार्थी कोण असेल, म्हणजेच या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे 60 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि या लाभार्थ्यांची पात्रता काय असेल, तर योजनेचा लाभ घेणारा जो लाभार्थी आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक, म्हणजे जो या योजनेचा लाभ घेईल त्याचे वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त असावे आणि त्यांचे कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच 2.5 लाखाच्या आत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे व ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि जो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येईल किंवा अशीच लोक या योजनेसाठी पात्र ठरतील. आता बघूया या योजनेसाठी कोण अपात्र ठरू शकेल, म्हणजेच या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे जे सदस्य आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि ₹2.5 लाखापर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे आणि बाह्य यंत्रणांद्वारे जे कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत अशांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, ट्रॅक्टर वगळून, अशांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. म्हणजे जो ज्येष्ठ नागरिक आहे तो प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम हवा आणि तो कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावा, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसनरोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी प्रकारचे संसर्गजन्य रोग त्या प्रवाशाला नसावे किंवा त्या ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारचे रोग नसावेत. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही. आता बघूया या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा महत्त्वाचा आहे. तसेच जो लाभार्थी आहे म्हणजे या योजनेचा जो लाभ घेणार आहे त्या ज्येष्ठ नागरिकाचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला आणि जर समजा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकाचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल ते आपण बघूया. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यभागी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून असलेल्या अपेक्षा. प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. राज्याची, देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी किंवा व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.
प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही. साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल देखील केले जाऊ शकतात. आता बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल. योजनेचे अर्ज हे पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ते आपण बघूया. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. म्हणजेच जो पात्र ज्येष्ठ नागरिक आहे त्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध आहे. आता ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांनी सेतू केंद्रात जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. म्हणजेच अर्ज भरण्यासाठी आपल्याला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही. आपला जो अर्ज आहे तो विनामूल्य भरून मिळेल. अर्ज भरताना आपण स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी आपण खालील माहिती आणणे आवश्यक आहे. यामध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आपल्या सोबत असावे आणि स्वतःचे आधार कार्ड आपल्या सोबत अर्ज भरताना असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता नसेल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अपात्र ठरत असाल, तरी तुम्ही या योजनेचा लाभ एक सहाय्यकाच्या रूपाने घेऊ शकतात. महाराष्ट्र सरकारने या योजनेत सहाय्यकाची तरतूद केली आहे. आता बघूया तुम्हाला एका सहाय्यकाच्या रूपाने योजनेचा लाभ कसा घेता येईल. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नीचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो. सहाय्यकाचे किमान वय 21 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासात प्रवासी, पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल.